शाश्वत अकॅडमीने तुमच्या मेन्सच्या आन्सर रायटिंगच्या चांगल्या त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून चांगल्या त्याच्या प्रॅक्टिससाठी म्हणून एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे उत्तर बोध। या इनिशिएटिव्हमध्ये आपण काय करणार आहोत तर UPSCचे 2013 पासून ते 2025 पर्यंतचे मुख्य परीक्षेचे PYQ सब्जेक्ट वाईज आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्या अगोदर फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्रीचे क्वेश्चन्स लवकरच पडायला तिथं सुरुवात होईल, परंतु त्याच्या अगोदर मॉडर्न हिस्ट्रीचे आन्सर एक्झॅक्टली लिहायचे कसे असतात त्याच्याबद्दल या सेशनमध्ये या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, सगळ्यात मोठी एक शंका असते, एक मोठा प्रश्न असतो की उत्तर लिहायचं नेमकं कसं आहे, इंट्रोडक्शन कशी लिहायची आहे, कन्क्लुजन कसं लिहायचं आहे, मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आहे ते समजतं बऱ्याच विद्यार्थ्यांना, परंतु इंट्रो आणि कन्क्लुजन एक्झॅक्टली कसं करायचं आहे ते समजत नाही। तर त्याच्यावरती पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की हाऊ टू राईट मॉडर्न हिस्ट्री आन्सर्स। ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्रीला घेऊन आपण जर बघितलं तर UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये 2 ते 4 या दरम्यान प्रश्न विचारले जातात, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की या मॉडर्न हिस्ट्रीच्या क्वेश्चन्सला एक्झॅक्टली टॅकल कसं करायचं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आपण इथं डिस्कस करणार आहोत। पहिल्यांदा सुरुवात आपण करणार आहोत की मॉडर्न हिस्ट्रीचा क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन कशी लिहायची आहे। इंट्रोडक्शनचे एवढे पर्याय तुमच्यासाठी आहेत, एक एक करून एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला की मॉडर्न हिस्ट्रीच्या क्वेश्चनमध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन कशी करू शकता। एक शब्द वारंवार वापरला जातो बऱ्याच टॉपर्सकडून की डायनॅमिझम आणणं एक्सपेक्टेड आहे। डायनॅमिझम आणणं म्हणजे काय असतं तर प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही स्टार्ट वेगवेगळ्या पद्धतीने करताय, इंट्रोड्यूस वेगवेगळ्या पद्धतीने करताय, तर त्यालाच डायनॅमिझम म्हणलं जातं। कन्क्लुजन वेगवेगळ्या पद्धतीने लिहिताय, मेन बॉडीमध्ये काहीतरी तुम्ही व्हेरिएशन देताय बाकीच्यांपेक्षा, मग याच पद्धतीने तुम्ही व्हेरिएशन दिल्यानंतर डायनॅमिझम दिल्यानंतर बाकीच्यांपेक्षा एक मार्क एक्स्ट्रा तुम्हाला मिळत जातो आणि तुमचा कट ऑफमध्ये तुम्ही हायर रँकला राहण्याचे चान्सेस वाढतात। ठीक आहे, तुमचा स्कोर वाढत जातो, प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक मार्क एक्स्ट्रा तुम्ही मिळवत जाता आणि ओव्हरऑल तुमच्या GS मध्ये ऑप्शनलमध्ये AC मध्ये तुमचे मार्क्स वाढत जातात। मग हेच एक मार्क एक्स्ट्रा कसा तुम्हाला मिळवायचा आहे प्रत्येक क्वेश्चन ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, इंट्रोडक्शन पहिल्यांदा स्पेसिफिकली मॉडर्न हिस्ट्रीबद्दल असंच आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल डिस्कस करणार आहोत की इंट्रोडक्शन कशी करायची आहे, कन्क्लुजन कसं करायचं आहे, मेन बॉडीमध्ये एक्झॅक्टली काय लिहायचं आहे ते सगळं आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, इंट्रोडक्शनपासून सुरुवात करूया की मॉडर्न हिस्ट्रीबद्दल जर क्वेश्चन आला तर इंट्रोडक्शनचा पहिला पर्याय आपल्यासमोर काय आहे तर कोट तुम्ही लिहू शकता। ठीक आहे, एखाद्या आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण बघतो की एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला, गांधींबद्दल UPSCने 13 ते 25 मध्ये खूप वेळा प्रश्न विचारलाय, गांधींबद्दल विचारलाय, स्पेसिफिकली गांधींना कंपेअर करून विचारलाय इतर नेत्यांसोबत, तर त्या पर्सनॅलिटीबद्दल जर प्रश्न आला तर तुम्ही कोट लिहू शकता, कोटने सुरुवात करू शकता इंट्रोडक्शनमध्ये। स्पेसिफिकली गांधींबद्दल एक एक्झाम्पल सांगतो लगेच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट ज्याला म्हणलं जातं ती सुरू केलेली होती, नॉन कॉपरेशन मुवमेंट सुरू केलेली होती, तर त्याच्यावरती प्रश्न विचारलाय की त्या दरम्यान गांधींनी रचनात्मक कोणते कार्यक्रम आणलेले होते, कोणते कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स आणलेले होते, असा प्रश्न आहे UPSC मेन्सला। मग तुम्ही गांधींची कोट लिहू शकता, गांधींचं विधान लिहू शकता की त्यांनी हिंद स्वराजमध्ये म्हणलेलं होतं की जोपर्यंत आपण ब्रिटिशांसोबत जे कॉपरेशन करतोय, सहकार्य करतोय ते जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत इथून सत्ता ती भारतातून जाणार नाही, आपण कॉपरेशन करायचं त्यांच्यासोबत थांबवलं 1 वर्षात इथून ही सत्ता निघून जाईल। हे डायरेक्टली गांधींचं स्टेटमेंट तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम आपल्याला विचारले तर ते तुम्ही मेन बॉडीमध्ये लिहू शकता की एक्झॅक्टली या चळवळींच्या दरम्यान या मुवमेंटच्या दरम्यान कोणते कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स गांधींनी मांडलेले होते ते मेन बॉडीमध्ये लिहायचे आहेत। तर हा पहिला पर्याय आहे तुमच्यासमोर, ते लिहू शकता। त्याच्यानंतर तुम्ही क्रोनॉलॉजी लिहू शकता, या मुवमेंट्स तेच एक्झाम्पल तोच क्वेश्चन कन्सिडर करू, या मुवमेंट्स ज्या सुरू झाल्या होत्या, सविनय कायदेभंग चळवळ असेल, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, त्यांची क्रोनॉलॉजी तुम्ही त्यांचे इयर्स लिहू शकता की त्या कोणत्या कालावधीच्या दरम्यान तिथं चालवल्या होत्या त्याचा उल्लेख करू शकता। गांधी इरा कोणता समजला जातो तर तो मेन्शन करू शकता, 1915 पासून ते 1947 पर्यंत गांधी इराच पूर्ण कन्सिडर केला जातो तो, तर ती क्रोनॉलॉजी तुम्ही मेन्शन करू शकता आणि त्याला अंडरलाईन करू शकता। हा दुसरा पर्याय आहे तुमच्याकडं। तिसरा पर्याय इम्पॉर्टंट लीडर्स। ठीक आहे, ओव्हरऑल जनरली जर तुम्हाला प्रश्न विचारलाय, फॉर एक्झाम्पल सोशो रिलिजियस मुवमेंटबद्दल प्रश्न विचारला जातो, बघा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल प्रश्न विचारला जातो, तर त्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीशी संबंधित व्यक्ती राजाराम मोहन रॉय, प्रश्न विचारलाय मागं की सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आणि इंडियन रेनेसन्स, भारतीय पुनर्जागरण किंवा भारतीय प्रबोधन याच्यामधल्या लिंकेजेसला घेऊन एकदा प्रश्न विचारलाय तर तुम्ही तिथं राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती लिहू शकता, यांना तिथं नमूद करू शकता। त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लीडर्स ज्यांनी इंडियन रेनेसन्सचे, ज्यांना फादर म्हणून ओळखलं जातं, भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांचा उल्लेख तुम्ही करू शकता इंट्रोडक्शनमध्ये, त्याच्याने सुरुवात करू शकता।
महात्मा फुले महाराष्ट्रातले भारतामध्ये नोन असलेले महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचा उल्लेख तुम्ही करू शकता. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल जर प्रश्न आला तर ठीक आहे. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स तुम्ही लिहू शकता. सिग्निफिकन्स तुम्ही इथंही लिहू शकता, सिग्निफिकन्स तुम्ही कन्क्लुजनमध्ये देखील लिहू शकता. दोन्हीकडे तो पर्याय तुमच्याकडे आहे. इथं तुम्ही सिग्निफिकन्स लिहिला, इथं तुम्ही महत्त्व लिहिलं त्याचं. सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. तुम्ही इथं महत्त्व लिहिलं तिचं इंट्रोडक्शनमध्ये, त्या चळवळीचं असेल, त्या व्यक्तीचं असेल, तर कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं आहे ते पण सांगतो. ठीक आहे. तर सिग्निफिकन्स तुम्ही इथं पण लिहू शकता, महत्त्व काय होता. ठीक आहे. परत एकदा त्याचं एक्झाम्पल कन्सिडर करू की असहकार चळवळीचं. असहकार चळवळीने काय केलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये समाज घटकाला राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांनी उतरवलेलं होतं. इन्क्लुडिंग विमेन, इन्क्लुडिंग स्टुडंट्स, इन्क्लुडिंग फार्मर्स, वर्कर्स, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी या सगळ्यांना या राष्ट्रीय चळवळीमध्ये आणण्याचं काम या असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळीने केलेलं होतं. सामान्य लोकांना चळवळीसोबत, राष्ट्रीय चळवळीसोबत जोडलेलं होतं. त्याच्याने सुरुवात करू शकता. मग कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम त्याच्या दरम्यान काय आणलेले होते ते नमूद करू शकता. सिग्निफिकन्स महत्त्व लिहू शकता. त्याच्यानंतर रिझन बेस्ड कारण काय होतं ते लिहू शकता. असहकार चळवळ सुरू करण्यासाठी कारण काय होतं, सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यासाठी कारण काय होतं. दुसरा प्रश्न, सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी सुरू होण्यामागं कारण काय होतं ते तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन करू शकता. रिझन बेस्ड इंट्रोडक्शन करू शकता. तो पर्याय आहे तुमच्याकडं. आणि 6वा पर्याय आहे करंट अफेअर्स बेस्ड. आता करंट अफेअर्सचा टच तुम्ही म्हणाल हिस्ट्री तर स्टॅटिक आहे, करंट अफेअर्स आणि हिस्ट्रीचा काय संबंध, तर संबंध आहे. ठीक आहे. एक्झाम्पल सांगतो. आता 2025मध्ये आहोत आपण. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण साजरी करतोय 2025मध्ये. वायकॉम सत्याग्रह जो 1924ला सुरू झालेला होता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गांधी बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले होते 1920चा, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. असे कित्येक पर्सनॅलिटीज आहेत, कित्येक मुवमेंट्स आहेत ज्याला 100, 150, 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तो करंट अफेअर्सचा टच तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्याने पण इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता की 2025 हे जे इयर आहे, दिस मार्क्स 150th ॲनिव्हर्सरी, 100th ॲनिव्हर्सरी, 200th ॲनिव्हर्सरी. या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये तो मुद्दा लिहू शकता की हे जे वर्ष आहे याच्यामध्ये 100, 150, 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या घटनेला. ठीक आहे. तर तो पण पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे बघा, आता मॉडर्न हिस्ट्रीचं उत्तर लिहायचं असेल, इंट्रोडक्शन करायचं असेल तर तुमच्याकडं 6 पर्याय आहेत. हे का सांगतोय, मेन बॉडीबद्दल चर्चा करणारच आहे पण, परंतु मेन बॉडीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला असतो, पार्ट कुठला असतो, तर इंट्रो आणि कन्क्लुजन. का? वेळेच्या दृष्टीने सांगतोय. मार्कांच्या दृष्टीने विचार केला तर 10 मार्कांचा जर प्रश्न असेल तर 2 मार्क असतात इंट्रो कन्क्लुजनला जनरली आणि 8 मार्क असतात मेन बॉडीला. ठीक आहे. त्यामुळे मार्कांच्या दृष्टीने विचार केला तर मेन बॉडीचा जास्त महत्त्वाचा पार्ट आहे. बट टाईमच्या दृष्टीने विचार केला तर इंट्रोडक्शनलाच बरेच विद्यार्थी स्टक होतात की सुरुवात कशी करायची तेच समजत नाही, मग पुढच्या उत्तराच्या राहिलेल्या भागाकडे कधी पोहोचणार. आणि मग आपल्याला टाईम क्रुशियल आहे तिथं. त्या टाईममध्ये तुम्ही लिहिलं तर मार्क्स येणार आहेत. मेन बॉडीला डायरेक्टली कसं जम्प करणार, इंट्रोडक्शनच नाही लिहिली तर. त्यामुळे टाईमच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी याच्यावरती जास्त भर द्या. हे 6 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. या 6 पर्यायांपैकी जो पर्याय तुम्हाला तिथं सुचेल, जो लिंक होईल, रिलेट होईल, तो पटकन पार्ट तिथं लिहायचा आहे. मेन बॉडीकडे लगेच शिफ्ट व्हायचा आहे, जो आपला मेजर पार्ट असणार आहे ॲन्सरमधला, ज्याला जास्तीत जास्त मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. तर त्यासाठी एवढे सगळे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता तुमच्यासमोर शंका राहणार नाही. तुम्हाला एक्झाम्पलसहित सांगितलेलं आहे की इंट्रोडक्शन कशा पद्धतीने करायची, वेगळ्या पद्धतीने. इथून पुढे जे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत तर डेली बेसिसवरती, तिथं देखील याचा रेफरन्स परत मी सांगणार आहे की बघा, या क्वेश्चनमध्ये आपण त्या क्वेश्चनसोबत लिंक करून कोट बेस्ड सुरुवात केलेली आहे, क्रोनॉलॉजी बेस्ड सुरुवात केलेली आहे. त्यावेळी याचे एक्झाम्पल्स तर आपण बघणारच आहोत. ठीक आहे. हे डोक्यामध्ये ठेवायचं आहे की या वेगळ्या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मेन बॉडीकडे शिफ्ट होताना मेन बॉडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट कोणता असतो, तर तुम्ही क्वेश्चनची डिमांड ॲड्रेस केलेली आहे का, क्वेश्चनची तुम्ही मागणी पूर्ण केलेली आहे का. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये बघा वेगवेगळे पार्ट्स असतात. जसं एक प्रश्न, हे 2 प्रश्न सांगितले की सविनय कायदेभंग चळवळ आणि असहकार चळवळ या चळवळींच्या दरम्यान गांधींनी मांडलेल्या रचनात्मक कार्याचा आढावा घ्या, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स ते नमूद करा. तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत बेसिकली. एक असहकार चळवळीचा आहे, दुसरा सविनय कायदेभंग चळवळीचा आहे. आणि तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये, तर कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम कोणते होते, फोकस सांगितलेला आहे, कशावरती फोकस करायचा आहे तुम्हाला एक्झॅक्टली. तर ते कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्सवरती फोकस करायचं ते सांगितलंय. हे सगळे पार्ट्स ॲड्रेस झाले पाहिजेत. मग आपण म्हणू शकतो की त्या क्वेश्चनची डिमांड जी आहे ती पूर्ण केलेली आहे. तुम्ही क्वेश्चनची डिमांड तुम्ही ॲड्रेस केलेली आहे त्याच वेळी आपण म्हणू शकतो, ज्यावेळी क्वेश्चनमध्ये विचारलेल्या प्रत्येक पार्टवरती तुम्ही उत्तरामध्ये तुमच्या कंटेंट टाकलेला आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरिएशन देण्यासाठी तुम्ही डायग्रॅम काढू शकता. व्हेरिएशन देण्यासाठी तुम्ही डायग्रॅम काढू शकता. तुम्हाला गांधींची फिलॉसॉफी एक्सप्लेन करायची, ठीक आहे, गांधींची फिलॉसॉफी एक्सप्लेन करायची, तर तुम्ही बेटर काय त्याच्यामध्ये एक गोष्ट करू शकता, तर तुम्ही सर्कल काढा. घे एक तुम्ही सर्कल काढा आणि त्याच्यामध्ये डायग्राम काढा. ठीक आहे. गांधींचे तत्वज्ञान इंग्लिशमध्ये लिहितो, ठीक आहे, मराठीमध्ये पण ते मी समजून तुम्हाला सांगतच आहे. ठीक आहे. गांधीज फिलॉसॉफी असं मध्ये सर्कल काढलं. गांधींचे तत्वज्ञान असं मध्ये सर्कल काढलं आणि गांधींचे तत्वज्ञान तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून सांगायचे आहे. ट्रस्टीशिप सांगायचं आहे, स्वदेशी सांगायचं आहे, स्वयंपूर्ण खेडी सांगायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने सगळे तुम्हाला फिलॉसॉफी सांगायची, तर डायग्राम काढा लगेच इंट्रोडक्शन झाल्यानंतर. डायग्राम काढा मेन बॉडीमध्ये आणि त्याच्यानंतर हेडिंग देऊन मग खाली गोष्टी नमूद करायला सुरुवात करा. हेडिंग दिली, हेडिंगला या पद्धतीने बॉक्स केला गांधींचं तत्वज्ञान आणि एक एक पॉईंट विथ एक्झाम्पल्स खाली मेन्शन करायला सुरुवात केली. एक लक्षात घ्या, UPSCचं ज्या पद्धतीने इव्होल्युशन चालतं त्याच्यातून एक गोष्ट नीट समजून घ्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की इव्हॅल्युएटर जो आहे, एक्झामिनर जो आहे, तो तुमच्या उत्तराला हॉरिझॉन्टली बघणार आहे. हॉरिझॉन्टली बघणार आहे म्हणजे काय, इंट्रोडक्शन लिहिले का, मेन बॉडीमध्ये डायग्राम किंवा आणखी काही इनोव्हेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत का, हेडिंग्स केलेल्या आहेत का, सब हेडिंग केलेल्या आहेत का, एक्झाम्पल्स टाकलेले आहेत का, तुम्हाला एक्झामिनर या हॉरिझॉन्टल वेने एक्झामाइन करणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, समजून घ्या. ठीक आहे. वर्टिकल वेने तो तुम्हाला एक्झामाइन करणार आहे, हॉरिझॉन्टल वेने नाही. तुम्हाला व्हर्टिकल वेने एक्झामाइन करणार आहे. इंट्रोडक्शन लिहिले का 1 मार्क, डायग्राम काढले का, इनोव्हेशन केले का, याच्यासाठी 1 मार्क एक्स्ट्रा, हेडिंग दिले का, सब हेडिंग केले का, एक्झाम्पल दिलेत का, 1 मार्क एक्स्ट्रा करत गेलं. शेवटी कन्क्लुजन लिहिले का 1 मार्क त्यात तिथं मिळाला तुम्हाला. या पद्धतीने व्हर्टिकली तुमचा पेपर, व्हर्टिकली तुमचा क्वेश्चन एक्झामाइन केला जाणार आहे, हॉरिझॉन्टली नाही. याला जास्त वेटेज दिलं जातं की तुम्ही सगळे पार्ट्स कव्हर केलेले आहेत का, त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन तुम्ही आणलेलं आहे का. तुमचा पेपर, तुमचा एव्हरी क्वेश्चन विल बी एक्झामाइंड व्हर्टिकली, त्याच्यावरती जास्त फोकस दिला जाणार आहे हॉरिझॉन्टलीपेक्षा. ठीक आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे तुम्ही अशा डायग्राम्स काढणं, एक्झाम्पल त्याच्यामध्ये टाकणं, हेडिंग सब हेडिंग देणं, ती महत्त्वाची गोष्ट आहे, ते त्याच्यामध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हा झाला मेन बॉडीचा पार्ट आणि मग राहिला पार्ट कन्क्लुजनला पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते, प्रॉब्लेम येतो की कन्क्लुजन काय लिहायचं नेमकं ते समजत नाही. ठीक आहे. तर इथं परत एकदा कन्क्लुजनमध्ये तुम्ही कोटने एंड करू शकता. ठीक आहे. वरती जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन सुरुवात केली तर खाली कोट तुम्ही वापरू शकता, व्यक्तीचं विधान तुम्ही तिथं वापरू शकता. पोस्ट इंडिपेंडन्स लिंकेज हे खूप महत्त्वाचं आहे. पोस्ट इंडिपेंडन्स लिंकेज. ठीक आहे. परत एकदा एक्झाम्पल की गांधींनी जो काही खादीचा मुद्दा नमूद केला असेल वेगळ्या चळवळींच्या दरम्यान, दारूबंदीचा मुद्दा जो काही नमूद केला असेल, याचं पोस्ट इंडिपेंडन्स लिंकेज काय, तर दारूबंदी हा मग एक सामाजिक पातळीवरती अजूनही कार्यक्रम म्हणून राबवला जातो गव्हर्नमेंटच्या बाजूने, तर ते पोस्ट इंडिपेंडन्सचं लिंकेज आहे त्या दरम्यान झालेल्या गोष्टींचं, त्या दरम्यान झालेल्या घडामोडींचं. आजही स्वदेशी हा शब्द तेवढ्याच महत्त्वाने वापरला जातोय जो त्यावेळी नमूद करण्यात आलेला होता. हे पोस्ट इंडिपेंडन्सचं लिंकेज तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता कन्क्लुजनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लिगसी, वारसा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या वैचारिक वारसा आजपर्यंत कसा सुरू आहे. महात्मा फुले, महिला शिक्षणावरती जी प्रमुख भूमिका त्यांनी घेतलेली होती, महिला शिक्षणावरती त्यांची लिगसी आजही वारसा तसाच तेवढ्याच चांगल्या पद्धतीने प्रेरणा देत असलेला, प्रोत्साहित करत असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर तो वारसा, वैचारिक वारसा, कार्याचा वारसा, ती लिगसी तुम्ही नमूद करू शकता कन्क्लुजनमध्ये. गांधींचा ट्रस्टीशिप प्रिन्सिपल असेल, गांधींचा स्वदेशीचा मुद्दा असेल, गांधींचा स्वयंपूर्ण खेड्यांचा मुद्दा असेल, तो आजही किती रिलेव्हंट आहे लिगसी म्हणून, वारसा म्हणून ते तुम्ही नमूद करू शकता कन्क्लुजनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रोनॉलॉजी मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर इम्पॅक्ट, कॉन्सिक्वेन्स किंवा सिग्निफिकन्स, त्याचा परिणाम एक्झॅक्टली काय झाला, राष्ट्रीय चळवळीवरती परिणाम काय झाला, स्वातंत्र्यानंतर परिणाम काय झाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता कन्क्लुजनमध्ये. म्हणजे कन्क्लुजनचे तुम्हाला 5 मार्ग सांगितलेले, याला सेपरेटली पकडतच नाही. 5 वेगवेगळ्या मेथड्स, 5 वेगवेगळे मार्ग तुम्हाला सांगितलेत की कन्क्लुजन कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. डोक्यात हे ठेवायचं आहे, कंटेंट व्यवस्थित रीड करायचं आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित आणायची आहे आणि हे डोक्यात ठेवायचं आहे की स्पेसिफिकली त्या सब्जेक्टला आपल्याला डील कसं करायचं आहे, त्या सब्जेक्टशी संबंधित आलेल्या प्रश्नाला कसं आपल्याला टॅकल करायचं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, हे व्यवस्थित डोक्यात ठेवायचं. म्हणजे मग उत्तर लिहिणं सोपं जातं. ठीक आहे. आता मला नाही वाटत की तुम्हाला काही अडचण राहिली असेल, शंका राहिलेली असेल की मॉडर्न हिस्ट्रीचा क्वेश्चनचा आन्सर एक्झॅक्टली लिहायचं कसं.
याच पद्धतीने वेगवेगळ्या विषयांबद्दल उत्तर नेमकं कसं लिहायचं असतं हे आपले व्हिडिओ येतच राहतील. आता मॉडर्न हिस्ट्रीचा हा व्हिडिओ झालेला आहे. याच्या पुढे आपण आता डायरेक्टली क्वेश्चन्स डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. क्वेश्चनमध्ये हे सगळे लिंकेजेस मी परत एकदा त्या क्वेश्चनला घेऊन एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे, तर ही उत्तरबोध नावाची जी सिरीज आहे ती निश्चितपणे फॉलो करा. ती तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये प्लस प्रत्येक उत्तरामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये +1-2 1-2 मार्क करायला मदतच करणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच.